हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. रोज सकाळी डब्याला काय द्यायचं हा प्रश्न गृहिणींसमोर उभा असतो. तर आता आपण सोप्या अशा काही भाज्या जर तुम्ही डब्याला देऊ शकता त्या बनवणार आहोत. तर आपण इथे घेवडा जो असतो तो साफ करून घेतलेला आहे. घेवड्याची शेंग घेते ती आपण मधून साफ करून त्याचा दोरा काढून ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यात आपण 2 बटाटी टाकली ज्यांची सालं काढून कापून घेतली. मी रोहिणी गोयल झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते. आज आपण पापडी बटाट्याची भाजी करतोय. आपण इथे टोपामध्ये 3 टेबलस्पून ऑइल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यात 1 टीस्पून राई टाकली. राई तडतडली की त्यात आपण 2 मोठे कांदे बारीक चिरून टाकले आणि 2 मिरच्या बारीक चिरून टाकल्या. आता कांदा आपण गुलाबी रंगावर फ्राय करून घेऊया. पाव चमचा आपण हिंग टाकून घेतला. कांद्यातला कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण कांदा तेलावर फ्राय करून घेणार आहोत. पावणा चमचा आपण हळद टाकले. 1 चमचा आपण आगरी मसाला, 1 चमचा आपण काश्मीरी मसाला टाकला कलरसाठी. आपण मिरची पण टाकलेली आहे त्याच्यात. बटाट आणि काकडी टाकतोय. मसाले चांगले परतून झाल्यावर घेवडा आणि बटाटा आपण टाकूया. आपण इथे पाव किलो घेवडा आणि 2 मोठी बटाटी घेतली होती. घेवडा जास्त आणि टोप लहान असल्यामुळे आपण थांबून भाजी टाकली. आपण आता मीठ टाकतोय. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका. चाकलं तर काही नाव चाकून बघा आणि मग टाका. खारट झालं तर खावत टाका. आपण ही भाजी अगदी सुकी बनवणार आहोत, म्हणजे जराही पाणी न टाकता. तर आपण इथे भाजी मिक्स करून झाकण देऊन ठेवली आणि झाकणावर आपण पाणी ठेवलं. तर आपण इथे झाकणावर पाणी ठेवलेलं आणि भाजी शिजवून घेतली. तर आता बघूया आपण उघडून. पाणी आपण टाकलं नव्हतं भाजीमध्ये, पण आपण झाकणावर पाणी ठेवलं तर पाणी सुटलंय थोडं भाजीला. आहे बघा, ते आपण आटून घ्यायचं. आपल्याला सुकी भाजी करायची.
आपण भाजीत पाणी नव्हतं टाकलं आणि हे बघा बटाट वगैरे शिजलेला. आता आपली भाजी झालेली आहे. आता झाकण काढून आहे ना भाजी हे जो रस सुटलाय मध्ये तो सुकून घेऊया, आटवून घेऊया आपण. खोबरं टाकून घेऊया. बघा, थोडीशी लाईटली साखर टाकायची, जास्त नाही. घेवड्याची सुकी भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर, डाळ भाताबरोबर खायला खूप छान लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. आता आपण छान झाकण काढून पाणी पूर्ण आटवून घेतलं. आता याच्यावरती अजून खोबरं टाकून ही भाजी झालेली आहे. आपण सर्व करू शकतो. ही छान डब्याला न्यायला मस्त पर्याय आहे. एकदम इझी अशी ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमची कशी झालेली ते आम्हाला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक आणि हाईप करा. धन्यवाद.